हॅलो गाईज. तर आजच्या दिवसाची सुरुवातच माझी साफसफाईपासून झाली. पहिला तर मी पूर्ण चादऱ्यांच्या घड्या घालून घेतल्या. नंतर मस्तपैकी अंथरूण आवरलं. अंथरूण आवरल्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे प्रारंभाची आंघोळ. बापरे, आंघोळ करायला सांगितलं की त्याच्या कपाळावर आठ्याच पडतात. तरी पण कशी बशी मी आंघोळ केली. गरम पाणी असून त्याला थंड पाण्याची आंघोळ आवडते. नंतर जेवायला काय करायचा प्रश्नच पडला होता. मनात केलं पुलावच करूया. पुलावासाठी व्हेजिटेबल्स कट करून घेतल्या आणि नंतर कुकरला पुलाव लावला. थोडा गॅस अस्वच्छ होता तो स्वच्छ करून घेतला आणि किचनचा ओटाही साफ करायला घेतला. किचनचा ओटा साफ केला आणि बाजूला तर भांडी जसं का मला बोलवतच होती. 2-3 भांडी होती ती मग घासायला घेतली. भांडी घासे तोवर पावसानेच हजेरी लावली होती. बापरे, काय सांगू. पटकन बाहेर चादऱ्या वाळत घातलेल्या त्या काढायला गेली. हा बघा आमचं कार्टून मला मदत करायला लागला आहे. हो रे बाबा, तूच एकमेव मला कामात मदत करू शकतो. चादऱ्या काढल्यानंतर जेवायला वाढलं. जेवायला पुलाव केलेला आणि सकाळी दादरा डब्याला भाजी केलेली तीही वाढली. जेवल्यानंतर थोडा आराम करायचं ठरवलं. अंथरुणावर पडे तोवर अक्काचा फोन आला की ऋतुजा आणि बाबूला आम्ही घेऊन येतात, तू त्यांच्या घरी जा. बापरे, झोपेचं तर माझ्या खोबरंच झालं होतं. नंतर पटकन फेसवॉश केलं आणि मग तशीच निघाली. माझ्यासोबत कोण आहे ते तुम्हाला माहितीच असेल. आमचं कार्टून प्रारंभलाही सोबत घेऊन गेली. बघा कसा टुकमुकू धावतो. जसं ह्यालाच सगळे रस्ते माहिती आहेत गावातले. आणि नंतर मला सांगतो, आत्या हे बघ छकुली आत्याचं घर, हे बघ छकुली आत्याचं घर. हो रे बाबा, तुलाच माहिती आहे छकुली आत्याचं घर, मला काहीच नाही माहीत. नंतर त्यांच्या घरी पोचलो तर वाव, सुंदर असं मस्त फुलांचं डेकोरेशन केलेलं. नंतर छकुली आणि बाबू आले आणि मस्त तिच्या सासून तिचं औक्षण केलं आणि छान प्रकारे वेलकमही झालं. वेलकम झाल्यानंतर मी घराकडे निघाले. घरी पोचतोवर बापरे, एका कार्टूनवर दुसरं कार्टून फ्री. गिरीचं माकड पण आलेलं. आमचं हास्य. नंतर त्यांची थोड्या वेळ खेळली आणि नंतर निघाली कामधंद्याला, म्हणजे दुकानात पार्सल करायला चायनीज. चला बाय. तर आजचा दिवस होता असा. भेटूया उद्या.